स्ट्रायकिंग एंडला मनोज, नॉन स्ट्रायकिंग एंडवर निखिल आणि बॉलर आलेत पहिल्या ओव्हरमध्ये कॅप्टन सागर. बॉलिंग मागवा सागर, स्ट्रायकिंग एंडला मनोज. चला सुरुवात करा मॅचला प्लीज. पव्वा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय इथे घेतला होमसा 11 टीमनं. दोन्ही संघ एक एक मॅच जिंकलेले आहेत. ओव्हर द स्टंप्सनं बॉलिंग करण्यासाठी बॉलर तयार होत आहेत. ओव्हर नंबर 1 मध्ये बॉलर सागर. वेगवान चेंडू आहे, मिडॉनला बीट केला. पवत लॉंगॉनचे खेळाडू पोहोचलेत. चांगली फिल्डिंग, गुड फिल्डिंग. राकेश कडून प्रेशर टाकला बॅट्समन वरती, बॉल वरती आले आणि चांगली फिल्डिंग करत असताना फक्त सिंगल. फुलटॉस होता. कदाचित आधीच इरादा बनवला असावा मनोजनं की पहिला चेंडू डिफेन्स करायचा आणि ही पहिली सिंगल पहिल्याच बॉलवरती धाव पुस्तकावरती. एक चेंडू एक धाव. एक धाव एका चेंडूच्या समाप्तीनंतर. फुलटॉस त्याला मिड विकेटला पाठवलाय, सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार. धावसंख्या संघाचे जाऊन पोहोचलेली आतापर्यंत 5 वरती. फुलटॉसला चौकार कॅप्टन निखिलचा. दूर होता शहरापासून. डॉट बॉल. 3 बॉल मध्ये धावा फलकावरती धावा लागल्या त्या 5. वेगवान चेंडू, खोलवर टप्प्याचा बॉल. तो क्रशिंग यॉकर होता. किती प्रॉपर कंट्रोल न सेल्फ डिफेन्स केला. डॉट बॉल. जबरदस्त कमबॅक. पुन्हा एकदा बॉल तयार. हो, कॅप्टन सागरच्या विरोधामध्ये शॉर्ट कव्हर पॉइंटला थोडीशी मिस्टेक. एकच रन. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 6 या धावसंख्येवर. हो, फुल टॉस आहे. एज आणि पाठीमागे बॉल. निखिल थोडेसे इंजर्ड आहे, त्या कारणास्तव रनसाठी ते रिस्क घेत नाहीयेत. डॉट बॉल. ओव्हर कंप्लीट. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बिनगडी बाद 6. दिवेशच्या विरोधामध्ये फलंदाज निखिलचा चौकार. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये सुरू झाले. दुसरा आणि दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती हा चौकार. भव्य स्वागत या चौकाराने.
चांगलं काम आमचे संपूर्ण ऑफिशियलची कमिटी करत असताना आमचे दोन्ही पंच, त्यानंतर आमची 10 क्रिकची संपूर्ण टीम. पहिल्याच बॉलवरती दिव्यचं भव्य स्वागत या सिक्सर चौकारनं केला. लॉंग ऑफला हा चौकार 4च्या मदतीने संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली ती 10 या धावत संख्येवरती. गोलंदाज तयार. चांगला चेंडू दिवेशचा दूर ठेवला शरीरापासून. डॉट बॉल आशाभूत नजरेनं बघतात. काराव प्रीमियर लीग म्हटल्याच्या नंतर सर्व संघ एक वेल डिसिप्लिन संघ. कुठलाच डिसिजन वरती पंचांची आर्ग्युमेंट नाहीये. कुठल्याच अद्याप आपण पाहिलं पंचांनी डिसिजन दिल्याच्या नंतर कुठल्याच पद्धतीचा वादविवाद नाही आहेत मैदानाच्या आतमध्ये. एक शिस्तबद्ध संघ. आपण पाहिलेला आप ट्रॅकरला पुल करतात आणि त्याला पाठवलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुपर 6. संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे 16 वरती. चेंडूची व्यवस्था करा. 16 धावा पुस्तकावर. धावा फलकावरती धावा आतापर्यंत 16. दिव्यचं स्वागत चौकारानं, त्यानंतर हा सिक्सर. Over the stumps, white ball, extra run. मस्त मोटिवेट करतात दिवेशला संपूर्ण ओमसाई 11 संघाचा डगआउट. संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली ते आता 17 वरती. ओव्हर नंबर 2 दिवेश हातामध्ये. निखिलच्या विरोधामध्ये हल्ले त्या निखिलने चढवले दिवेशच्या विरोधामध्ये. हवेत कळले एका हाताने निघालाय चेंडू पॉवर फटक्यामधली आणि मिड विकेटला पाठवलाय हा सिक्सर. चार चेंडू आणि संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे 23 या धावत संख्येवर. 5 संघांना एकूण सहभाग या स्पर्धेमध्ये आपण पाहतायत. आणि त्यानंतर भार्गवी 11 संदीपजी बनवडे साहेबांना पुरस्कृत केलेला संघ आणि त्याचबरोबर राजेंद्रजी देशमुख साहेबांना पुरस्कृत केलेला ओमसाई 11 हा संघ. या दोन संघांमध्ये फाईट तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. कॅप्टन सागर नेतृत्व करतोय भार्गवी 11 टीमचं. त्यानंतर कॅप्टन निखिल शेळवले इथे प्रतिनिधित्व करतायत ओमसाई 11 या संघाचे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली 23. बिनगडी बादी जमेची बाजू. दूर शरीरापासून आता पंच वळण आमच्याकडे घेत असताना एक्स्ट्राची रन वाईट बॉल. शिस्तबद्ध सामने आपण पाहतात. काराव प्रीमियर लीग एक वेल डिसिप्लिन संघ, एक वेल डिसिप्लिन स्पर्धा, एक वेल डिसिप्लिन गाव आपण पाहतात. काराव प्रीमियर लीग सातत्याने 4थ्या वर्षामध्ये आपण पदार्पण केलंय. आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा गालबोट नाहीये या संपूर्ण स्पर्धेंना. ओ लाऊड अपील पवात. पवात पंच आता नॉट आउटचा इशारा आमच्यापर्यंत करतात.
दोन्ही पंचांना एकत्रित येऊन हा डिसिजन दिला. नॉट आउट. बॅट कदाचित विकेट वरती आदळली असावी. वेगवान चेंडू पाहूया जेलची शक्यता बनेल का. आणि निघाला बॉल हा देखील बाउंड्रीच्या बाहेर. आवेशा लाटांवरती स्वार होऊन बॉल सीमा पार. 1 more 6. 6च्या मदतीनं संघाची धाव संख्या 30 धावा धाव पुस्तकावर. या ओव्हर मध्ये तब्बल 24 वसूल केल्यात दिवेशच्या विरोधामध्ये. नवीन बॉलर आता राकेश आलेत तिसरं षटक फेकण्यासाठी. संघाची धाव संख्या आतापर्यंत 30. दोन्ही आघाडीचे फलंदाज आपण पाहतात. दोन मुख्य खेळाडू आहेत ओमसा 11 टीमचे. एक म्हणजे मनोज आणि कॅप्टन निखिल. दोन्ही आज ओपनर आले. धाव संख्या 30. चला तिसऱ्या षटकाला सुरुवात. पुन्हा एकदा राकेश आलेत बॉलिंग मार्कवर. वेगवान चेंडू समोर मिडॉनला. 1 रन या चेंडूवरती. धाव संख्या 31 वरती 31. स्ट्रायकिंग एंडला निखिल. हो राकेशच्या विरोधामध्ये आक्रमण डाऊन द ग्राउंड. भरपूर उंच आणि लांब. 6. सदतीस धावा पटलावरती आहेत. राकेश ओव्हर नंबर 3. आणखीन एक सलगचा दुसरा जणू काय ऍक्शन रिप्ले मागील चेंडूचा. 1 more 6. सलगचे 2 त्याच दिशेने आणि त्याच पद्धतीने जणू काय ऍक्शन रिप्ले होता मागच्या चेंडूचा. सलगचे 2 सिक्सरच्या मदतीने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले 43. हो कव्हर पॉइंटला दूर होता चेंडू शरीरापासून आणि कव्हर पॉइंटला डीप मध्ये जवळपास खेळाडू नाहीये. आता आलाय चौकार. फुल टॉस आणि त्यावरती आक्रमण. षटकार निखिलचा भव्य सिक्सर. जबरदस्त फलंदाजी करतात. 49 इंडिव्हिज्युअल 14 चेंडूंमध्ये आतापर्यंत निखिलच्या. पाहुयात कॅप्टनच्या बॅटमधून अर्धशतक पुन्हा एकदा. हो हवेत खेळलेत. लॉंगॉनला झेलची शक्यता. सागर कॅप्टन
डाऊन द बॉल हो, झेल स्वीकारली आहे आणि विध्वंसक पारीचा झाला इथून अंत. फलंदाज इथून बाद. ओव्हर कंप्लीट. 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले 53 धावा पुस्तकावर. सागर आलेत आता नवीन फलंदाज, नवीन गोलंदाज ॲज अ कॅप्टन, ॲज अ बॉलर. आणि नवीन संघाची धाव संख्या 53. विजय आलेत नवीन फलंदाज. कॅप्टन सागर बॉलिंग मागो, स्ट्रायकिंग एंडला मनोज. वेगवान चेंडू कव्हर पॉइंटला खेळलेत. एक्स्ट्रा कव्हरला चाललाय चेंडू आणि या बॉलवरती फक्त 1 रन इथून मिळते आणि 1च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 54 धावा धावफलकावर. आडव्या बाटने कळता देश लागून पाठीमागे चेंडू फर्स्ट स्लिपला हो, डायरेक्ट हिट केली आहे परंतु पोहोचलेत खेळाडू. सुरुवातीच्या क्षणाला थोडेसे पॉज घेतला फिल्डरनं. कदाचित तेव्हा जर अटेम्प्ट घेतला असता कदाचित बनवू शकला असती डायरेक्ट हिट. 1च्या मदतीने संघाची धाव संख्या 55 धावा. हा वेगवान चेंडू खोलात होता, भरपूर चांगला चेंडू. लॉंगॉनला फक्त 1 रन इथून मिळते आणि 1च्या मदतीने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे 56 धावा फलकावर. ओव्हर नंबर 4. बॉलर सागरचा, कॅप्टन आहेत बारगेव 11 टीमचे. वेगवान चेंडू पुन्हा एकदा लॉंगॉनला, जवळपास नाहीत खेळाडू, पावत पोहोचतील का एका टप्प्याखेर. हे फिल्डिंग आणि या बॉलवरती देखील फक्त 1 रन. 1च्या मदतीने संघाची धाव संख्या 57. पडू तयार. खोला चेंडू, आणखीन एक वेगवान बॉल आणि डॉट बॉल. जबरदस्त कमबॅक. कदाचित 3ऱ्या ओव्हर मध्ये सागरनं खेळायला गरजेचं होतं तेव्हा कॅप्टन निखिल होते तेव्हा. जागीच राहिला चेंडू, डॉट बॉल. 3रं षटकामध्ये कदाचित जर आले असे सागर तर पलट फेर आपण पाहिला असता, परंतु 4 ओव्हर मध्ये संघाची धाव संख्या 57 धावा.
अंतिम षटकामध्ये आता दिनेश आलेत. धावा संख्या 1च्या मदतीने 58. ऑन स्कोर कार्ड. 58 धावा पटलावरती आहेत. ओव्हर नंबर 2चा खेळ, ओव्हर नंबर 5चा खेळ चालू झाला, जिथे 2 षटकं टाकले सागरनं. हवेत लॉंग ऑनला आता झेलची शक्यता आहे. खेळाडू जज करतात आणि त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल सीमा पार. आणखीन एक षटकार 6च्या मदतीनं संघाची धाव संख्या पुढे जाईल. टीमची टोटल इथून जाऊन पोहोचलेली आहे 64 धावा फलकावर. आता लॉंग ऑफला खेळलेत, खेळाडू आलेत, कॅच ड्रॉप. थ्रो सुद्धा स्ट्रायकिंग एंडला झालेला आहे. 2 धावा या देखील चेंडूवरती मिळतात आणि या 2च्या मदतीनं संघाची धावत संख्या पुढे चालली आहे. टीमची टोटल 66 धावा फलकावर. 3 चेंडूमध्ये या ओव्हरमध्ये 9 आल्यात. 66 धावा फलकावरती आतापर्यंत. कमी गतीने टाकलेला चेंडू, पवात व्हाईट बॉल दूर होता भरपूर शरीरापासून. एक्स्ट्राची रन या चेंडूवरती मिळते. संघाची धावत संख्या 67. दिनेश पुन्हा एकदा तयार मनोजसाठी. आडव्या बॅटने खेळतायत. आउटफील्ड फास्ट आहे. पाहूया खेळाडू पोहोचतील का. प्रयत्न जबरदस्त होते परंतु बॉल सीमा पार चौकार. एकाहत्तर धावा फलकावर. 2 चेंडू शेवटचे आता बाकी राहिलेले आहेत. खोला टाकला चेंडू मनोज साठी. अंतिम आता चेंडूचा खेळ इथून बाकी राहील. डॉट बॉल. आणि हा बॉल सल कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने मनोजनं शेवट गोड केलाय. 6 धावा या चेंडूवरती आणि षटक कंप्लीट झाले 3-5 आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर संघाची धावत संख्या जाऊन पोहोचले 77 धावा फलकावर. प्रियान 11 आणि आनंदी स्मॅशर्स या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आपण टॉस करण्यासाठी या.
78चं टोटल टार्गेट आहे. 30 चेंडूंमध्ये 78. सागर आणि सिद्धेश आघाडीची जोडी. बॉलिंग मॅकवर विजय. 78चं टार्गेट आहे. 30 चेंडू 78. मिड विकेटला चेंडू. क्षेत्ररक्षक अनिकेत. दोन धावा या पहिल्या चेंडूवरती मिळत आहेत. सुरुवात 2 धावा संख्येने केलेली. 78चं टार्गेट आहे. हो कव्हर पॉइंटला शॉट थर्ड मॅनला चांगले प्रयत्न होते. 1 रन या चेंडूवरती 3 धावा. मिस्टेक झालेली आणि बॉल सीमा पार. हा चौकार. पहिला चेंडू या चेंडूवरती चौकार. आधीच्या चेंडूवरती आणि त्यानंतर समोर खेळला चेंडू. प्रमोद फिल्डिंग करत असताना. संघाची धावा संख्या 9 धावा. आडव्या बाटने खेळतात पुन्हा एकदा अनिकेत. पुन्हा एकदा या 2 धावा धाव फलकावरती आड होत आहेत. 2च्या मदतीने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचलेली ते 11.
हो पाहूयात पंचांकडे लाऊड अपील आणि फलंदाज बाद इथून कॉट बिहाइंडच्या स्वरूपामध्ये बॅट्समन आउट. हॅलो हॅलो बॉलर कोण आहे? डीजे हॅलो 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 पहिला चेंडू आणि फलंदाज इथून बाद आणि घेतला सफलता. हॅलो टॉस करण्यासाठी प्रियान 11 टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. आम्ही आनंदी स्मॅशर्स. चला विकी बनवटे या टॉस साठी. वाईट बॉल. धावसंख्या 12. मोठं टार्गेट 78चं. चला टॉस करून घ्या. अनिकेत तयार. राऊंड द स्टम्प्स ना हवेत खेळलेत. जेलची शक्यता. अनिकेतनं कॉल दिला. झेल पकडले. फलंदाज बाद. धावा फलकावरती धावा त्या आतापर्यंत 12. अनिकेत तयार. रिव्हर्स खेळलेत. नो बॉल पंचांना घोषित केला. भीमरचा नो बॉल आणि त्यानंतर आज चौकार. टोटल 5 धावा या चेंडूवर. धावसंख्या जाऊन पोहोचलेली या 5च्या मदतीनं 17 या धावसंख्येवर.
गुड लेंथ वरून ऑन साइडला खेचून घेतला मिड विकेटला आणि बॉल बाउंड्रीच्या बाहेर. आज चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचले या 4च्या मदतीने 21. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. शॉट थर्ड मॅनला. फिल्डिंग चांगली झाली होती. कव्हर जवळपास नाहीये आणि प्रमोद जोपर्यंत कव्हर बॅकअप देतील तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती मिळतात. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या 23. डुबा पाटणं खेळतात. प्रमोद आहेत पुन्हा एकदा डीप मध्ये. चांगली फिल्डिंग. स्ट्रायकिंग एंडला थ्रो थोडासा स्लो राहिलेला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 25 वर. विजय आलेत ओव्हर नंबर 3 मध्ये. स्ट्रायकिंग एंडला राकेश आहे. बॉलर आता विजय आलेत. धावसंख्या 25. बॉल समोर खेळलेत. पॉवरफुल स्ट्रोक आहे आणि टोकला सीमा पार. 6. 6च्या मदतीने संघाची धावसंख्या 31. 17 मध्ये 47. समोर खेळला जाता लॉंगॉनला चेंडू. क्षेत्ररक्षक मनोज. 1 रन तर पूर्ण. थ्रो स्ट्रायकिंग एंडला. तोपर्यंत थ्रो चेंडू विकेट किपर पर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या 33. आता हवे ते चेंडू पाहुयात. पस्तीस धावा आता धावा फलकावरती लागल्यात. 35 धावा. 15 मध्ये आता 43. आता एज लागली. हवेत खेळलेत. हो निखिल. जेलचे प्रयत्न तर नक्की केले होते. धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 36 वर. प्रत्येक बॉलवरती रन घेतात. 14 मध्ये आता 42. या 2 चेंडू मध्ये 1-2 मोठे फटके. समोर खेळलेत. आता लॉंग ऑनला पाहुयात. क्षेत्ररक्षक मनोज जेल स्वीकारले फलंदाज बाद. चांगली झेल. आता 13 मध्ये 42 करायच्यात. जयवंत आलेत नवीन फलंदाज. 13 चेंडू मध्ये 42 ची आवश्यकता आहे.
लो फुलटॉस आहे. अनिकेत कडे मिड विकेटला चेंडू आणि फक्त एक सिंगल या चेंडूवरती मिळते आणि एकच्या मदतीने संघाची धाव संख्या 37. धावा पुस्तकावर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 चेंडू 41. बारा बॉल मध्ये 41. चला लवकरात लवकर सुरुवात करा मॅचला. फुलटॉस आहे. व्ही शेप मध्ये खेळलेत. रनआउटची शक्यता आणि फलंदाज बाद. नवीन फलंदाज आता प्रसाद येत आहेत. 11 मध्ये 41. प्रसाद बॉलिंग मार्कवर. गुड लेंथ वरून टॉस झाला बॉल. वाईट बॉल पंचांना दर्शवलाय. आणखीन एक चांगला बॉल. वेगवान चेंडू. आता डॉट बॉल आला. 10 चेंडू आता 40. पुढच्या मॅचचा टॉस. फिल्डिंगचा निर्णय. प्रियांश 11 टीमचा प्रथमता टॉस जिंकून आता शरीरापासून दूर आहे. जास्तीच दूर राहिला. वाईट बॉल. 10 मध्ये आता 39 बनवायच्या. 10 मध्ये 39. हा आणखीन एक चांगला बॉल. डॉट बॉल. समोर आता लॉंगॉनला खेळलेत. क्षेत्ररक्षक डीप मधून आलेत. किरण या चेंडूवरती एकच रन मिळते. एकच्या मदतीनं 8 चेंडू मध्ये आता 38 ची आवश्यकता राहते. धावा संख्या 40. 8 चेंडू 38. पाठीमागे बॉल शॉर्ट थर्डमॅन मधून निघाला. प्रयत्न चांगले होते फिल्डर कडून. एक रन तर पूर्ण कॉल दुसऱ्यासाठी आहे आणि रनआउटची शक्यता होती परंतु निखिलने केलेलंच नाहीये. 2 धावा या बॉलवर. 2च्या मदतीनं 42 धावा विजयासाठी. 7 मध्ये 36.
चला 6 मध्ये 36. चला चला लवकर लवकर प्लीज. मयूर बॉलिंग करतायत. अंतिम षटकामध्ये 32 करायच्या 4 चेंडूंमध्ये. चार मध्ये 32. चला प्रियांश 11 संघ फिल्डिंग लावण्यासाठी आपण तयार व्हा. चार मध्ये 32 ची आवश्यकता राहिलेली आहे. गुड कॅच मनोज कडून, फलंदाज बाद. चला कोण कोण बॅटिंगचे बाकी आहेत त्यांनी नंबर लावा पटापट. सगळ्यांना बॅटिंग, सगळी गाणी वाजतील. चला या लवकर आहे बॅट्समन. 3 मध्ये आता 32. शरीरापासून दूर आहे, व्हाईट बॉल. 3 मध्ये 31. चांगला चेंडू आहे, डॉट बॉल. अच्छा, मोठा भाऊ बॅटिंग करतो आणि छोटा भाऊ गोलंदाजी करतो, आणि त्यांचा मोठा भाऊ अनिकेत, छोटा भाऊ अनिकेत. व्हाईट बॉल. दोन बंधू एकामेकाच्या विरोधामध्ये खेळतायत. यंगस्टर्स आहेत. आज तर उद्देश आहे काराव प्रीमियर लीगचा नवनवीन खेळाडू गावाच्या संघामध्ये कसे उदयास येतील यासाठीच प्रयत्न गाव एकत्रित येतोय. चला मॅच इथून जिंकले, सलगची दुसरी मॅच इथून जिंकलेली आहे ओमसाई 11 या संघानं. अभिनंदन ओमसाई 11 संघ, अभिनंदन कॅप्टन निखिल आणि अभिनंदन टीम ओनर मिस्टर राजेंद्रजी देशमुख. अभिनंदन. ओमसाई 11 2 सामने त्यांनी इथे जिंकलेले आहेत आणि भार्गवी 11 संघ 1 मॅच जिंकले, 1 मॅच ते पराभूत झालेले आहेत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 49 धावा ज्याने बनवल्या कॅप्टन निखिल शेडवले ठरले त्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच.